नाशिकमधलं गणपती बाप्पाचं एक असं मंदिर जिकडे सगळे नवस पूर्ण होतात. नमस्कार मित्रांनो, तर सकाळ सकाळी 150 किलोमीटरचा प्रवासात निसर्गाची मजा घेत आम्ही निघालो थेट डोंबिवलीवरनं नाशिकला बाप्पाच्या दर्शनासाठी. हे बाप्पाचं मंदिर 300 वर्ष जुनं असून ह्याचा इतिहास असा आहे की पेशवे काळात आनंदीबाई जोशी शनिवार वाड्यातून नाशिकमध्ये आल्या तेव्हा त्यांनी मुलगा झाल्यावर मोठं मंदिर बांधायचा नवस केला आणि जेव्हा आनंदीबाईंना मुलगा झाला तेव्हापासून ह्या मंदिराला नवशा गणपती असं नाव पडलं, म्हणजेच नवसाला पावणारा गणपती. आणि तेव्हापासूनच हजारो भाविक ह्या ठिकाणी दरवर्षी नवस मागायला येतात आणि नवस पूर्ण झाल्यावर मंदिराबाहेर घंटा बांधायची परंपरा आहे. त्यामुळेच आपल्याला मंदिराच्या परिसरात सगळीकडे घंटा बांधलेली दिसण्यात येते. आणि मग ह्यानंतर आम्ही निघालो नाशिकमधल्या अशा एका जागेवर जिकडे फक्त खाणंच नाही, तुम्हाला खाण्यासोबत पक्षी आणि वेगवेगळे प्राणी पण बघायला भेटतात. तर ती जागा कुठली आहे हे आपण बघणार आहोत पार्ट 2 मध्ये.